श्री स्वामी समर्थ. चतुर्मासात यापैकी एक नियम अवश्य पाळा. नमस्कार माझ्या लाडक्या भगिनींनो आणि भावांनो, तुम्हाला माहीत आहे का, वर्षातले असे 4 महिने असतात जेव्हा ब्रह्मांडातील सर्वात मोठी शक्ती म्हणजेच स्वतः सृष्टीचे पालन करते भगवान विष्णू एकाएकी योगनिद्रेत जातात आणि नेमक्या याच काळात आपल्या अवतीभोवतीच्या नकारात्मक शक्ती, घरातील गरिबी, वाद आणि आजारपण अचानक डोकं वर काढू लागतात. अशा वेळी जर तुम्ही अनावधानाने एक छोटीशी चूक जरी केली तर संपूर्ण वर्षभर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. पण जर या 4 महिन्यात तुम्ही एक अत्यंत गुप्त आणि विशिष्ट उपाय केला तर तुमच्या 7 पिढ्यांमधील गरिबी, पितृदोष आणि घरातील भांडणं कायमची नष्ट होऊ शकतात. होय, मी बोलत आहे चतुर्मासाबद्दल. हिंदू धर्मानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा 4 महिन्यांचा काळ म्हणजेच अत्यंत पवित्र काळ. पण याच काळात नेमकी कोणती शुभकार्ये वर्ज्य असतात आणि अशी कोणती एक गुप्त गोष्ट आहे जी तुम्ही चुकूनही करायची नाही, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण असे 21 नियम पाहणार आहोत, ज्यातील फक्त एक नियम जरी तुम्ही पाळलात तरी तुमचे नशीब पलटू शकते. आणि हो, व्हिडिओच्या मधोमध मी तुम्हाला अशा 3 गुप्त उपायांबद्दल सांगणार आहे जे उपाय आजपर्यंत खूप कमी लोकांना माहीत आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शांत चित्ताने शेवटपर्यंत नक्की पहा. पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणू शकते. चला तर मग व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण सुरू करूया. माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, चतुर्मास म्हणजे फक्त उपवास करणे नव्हे, तर आपल्या शरीराला आणि मनाला एक वेगळ्या शक्तीत आणणे. चतुर्मास म्हणजे 4 महिने, आषाढाचे शेवटचे 20 दिवस, श्रावण, भाद्रपद, अश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस. या काळात निसर्गात बदल होत असतात आणि ब्रह्मांडातून येणाऱ्या ऊर्जेचे प्रमाणही बदलते. म्हणून या काळात सर्वसामान्य लोक व्रत करतात. तुम्हाला सहज सोपे जावे म्हणून आपण या 21 नियमांचे 4 भागात वर्गीकरण केलेले आहे. त्यातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे दैनिक पूजा आणि विधी. हे 5 नियम तुमच्या घराचे वातावरण पूर्णपणे बदलून टाकतील. नियम पहिला, तुळशीची विशेष सेवा आणि हळदीचे स्वस्तिक. माझ्या माता भगिनींनो, आपल्या हिंदू धर्मात तुळशीला केवळ एक झाड नाही तर साक्षात माता लक्ष्मीचे रूप मानले गेलेले आहे. चतुर्मासातील पहिला नियम म्हणजे दररोज सलग 4 महिने आपल्या अंगणातील किंवा गॅलरीतील तुळशीसमोर हळदीचे स्वच्छ स्वस्तिक काढावे. स्वस्तिक हे गती, प्रगती आणि मांगल्याचे प्रतीक आहे. हळद ही शुद्धता वाढवणारी आणि नकारात्मकता नष्ट करणारी मानली जाते. हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वस्तिक काढण्यापूर्वी ती जागा पाण्याने स्वच्छ पुसून घ्या. जेव्हा तुम्ही तुळशीसमोर हळदीचे स्वस्तिक काढता तेव्हा तुमच्या घरातून अलक्ष्मी म्हणजेच दारिद्र्य कायमचे निघून जाते. ज्या घराच्या दारात किंवा तुळशीपाशी रोज हळदीचे स्वस्तिक असते तिथे गरिबी कधीच पाऊल ठेवत नाही, हे शास्त्रवचन आहे. त्यामुळे हा छोटासा आणि सोपा नियम या चतुर्मासात नक्की पाळा. नियम दुसरा, देवघरात गाईच्या तुपाचा अखंड दिवा. दुसरा नियम आपल्या देवघराशी संबंधित आहे. चतुर्मासात दररोज आपल्या देवघरात गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावा. दिवा लावताना तो शांत होणार नाही याची काळजी घ्या. किमान पूजा संपेपर्यंत किंवा काही तास तो तेलवत राहायला पाहिजे.
यामागचे गुपित काय आहे माहीत आहे का? शास्त्र सांगते की गाईच्या तुपाचा दिवा जेव्हा जळतो तेव्हा त्यातून निघणारा धूर आणि प्रकाश घरातील संपूर्ण वातावरणाला शुद्ध करतो. या 4 महिन्यात वातावरणात दमटपणा असतो, जंतूचे प्रमाण वाढते, तसेच मानसिक नकारात्मकताही वाढते. हा तुपाचा दिवा तुमच्या घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा, नजरदोष आणि भांडणे वातावरण स्वतःमध्ये शोषून घेतो आणि घरात सुख शांतीचा प्रकाश पसरवतो. 3रा नियम, गोसेवा आणि देवाचा नैवेद्य. घरातील लक्ष्मीसाठी महत्त्वाचा नियम आहे. लक्ष देऊन ऐका. हा नियम विशेषतः घरातील सुहासिनींनी, गृहिणींनी आवर्जून पाळायचा आहे. नियम 3रा असा आहे की चतुर्मासाच्या 4 महिन्यात घरातील देवांना रोज मनोभावे सात्विक नैवेद्य दाखवावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज सकाळी जेव्हा तुम्ही स्वयंपाक करायला सुरुवात कराल तेव्हा तव्यावरील पहिली पोळी किंवा पहिला घास हा गाईसाठी बाजूला काढायचा आहे. आपल्या शास्त्रात सांगितलं आहे की गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. जेव्हा तुम्ही श्रद्धेने पहिली पोळी गाईला देता तेव्हा तुमचे नवग्रह शांत होतात. जर तुमच्या पत्रिकेत कोणता दोष असेल, घरात सतत आजारपण असेल किंवा पितृदोषामुळे काम रेंगाळत असतील तर हा एकच नियम तुमचे अनेक दोष एका फटक्यात मिटवू शकतो. हा घास रोज एका डब्यात बाजूला ठेवा आणि जसा जमेल तसा गाईला खायला द्या. 4था नियम सांगायचा तर ब्रह्ममुहूर्तावर जागरण आणि विष्णू लक्ष्मी पूजा. 4था नियम तुमच्या आरोग्यासाठी आणि भाग्योदयासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या 4 महिन्यात सूर्योदयापूर्वी म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करा. उशिरा उठल्याने शरीरात तामसिक ऊर्जा वाढते. सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची संयुक्त पूजा करावी. त्यांना पिवळे किंवा लाल फूल अर्पण करावे. चतुर्मासात भगवान विष्णू योगनिद्रेत असतात, पण त्यांचे सूक्ष्म रूप आपल्या भक्तीची परीक्षा घेत असते. जे भक्त या काळात पहाटे उठून त्यांची आराधना करतात त्यांच्यावर माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते. त्यामुळे तुमच्या घरात पैशाची आवक वाढते आणि कधीही पैशाची कमतरता किंवा अन्नधान्याची कमतरता भासत नाही. 5वा नियम, मंदिरातील प्रदक्षिणा आणि ऊर्जा चक्र. भाग 1 मधला 5वा आणि शेवटचा नियम म्हणजे प्रदक्षिणा. जर तुमच्या घराच्या आसपास कोणतेही जुने किंवा जागृत मंदिर असेल, मग ते महादेवाचे असो, विठ्ठलाचे असो किंवा देवाचे, तिथे जाऊन दररोज 11 प्रदक्षिणा घालायच्या संकल्प करा. जर रोज जाणे शक्य नसेल तर आठवड्यातून किमान 2 वेळा किंवा श्रावणातील सोमवारी तरी हा नियम नक्की पाळा. याचे वैज्ञानिक कारण काय? मंदिराच्या गाभाऱ्यात आणि मूर्तीच्या अवतीभोवती एक प्रचंड सकारात्मक ऊर्जेचे वलय तयार झालेले असते. जेव्हा आपण मंदिराला प्रदक्षिणा घालतो तेव्हा ती ऊर्जा आपल्या शरीरात 7 चक्रांना सक्रिय करते. त्यामुळे शरीरातील थकवा दूर होतो, मानसिक ताण कमी होतो आणि आत्मबल वाढते. तर माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, हे होते दैनिक पूजेचे 5 नियम. त्यानंतर आता अतिशय महत्त्वाचा, कारण यामध्ये मी तुम्हाला अशा काही मंत्राबद्दल आणि अध्यात्माबद्दल सांगणार आहे जे केवळ ऐकल्याने किंवा वाचल्याने तुमच्या घरातील मुलांचे भविष्य सुधारेल आणि घरावर आलेली मोठी संकटे टळतील. पण त्याआधी जर तुम्ही अजूनही कमेंट केली नसेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय नक्की लिहा. चला तर आता पाहूया भाग 2 मधील मंत्र आणि पाठाचे नियम. माझ्या लाडक्या भगिनींनो आणि मित्रांनो, आता वळूया व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, जो म्हणजे मंत्रशक्ती आणि ग्रंथपठण.
आपल्या शास्त्रात सांगितले आहे की चतुर्मासाच्या या 4 महिन्यात ब्रह्मांडातून येणाऱ्या लहरी अत्यंत सूक्ष्म असतात. म्हणून या काळात आपण केलेल्या मंत्राचा, जपाचा आणि पाठाचा प्रभाव सामान्य दिवसांपेक्षा तब्बल 10 पटीने जास्त वाढतो. जर तुम्ही खूप मोठे विधी करू शकत नसाल तर मित्रांनो, या मंत्रामधील कोणताही एक मंत्र जरी तुम्ही पकडून ठेवलात तरी तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. चला तर मग पाहूया या भागातील अत्यंत प्रभावशाली नियम. 6वा, गायत्री मंत्राचा 108 वेळा जप. बुद्धी आणि ऊर्जेसाठी. मित्रांनो, नियम 6वा आहे विश्वातील सर्वात शक्तिशाली मंत्राबद्दल, जो म्हणजे गायत्री मंत्र. चतुर्मासाच्या 4 महिन्यात दररोज सकाळी पूर्व दिशेला तोंड करून गायत्री मंत्राचा 108 वेळा म्हणजेच 1 माळ जप अवश्य करावा. विशेषतः ज्यांच्या घरात लहान मुले आहेत, ज्यांच्या अभ्यासामध्ये जीव लागत नाही किंवा बुद्धी चंचल आहे, अशा मुलांच्या हातून हा जप आवर्जून करून घ्यावा. गायत्री मंत्राच्या उच्चाराने मुलांची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती तीक्ष्ण होते, घरातील कटकटी कमी होऊन शांतता लाभते. मित्रांनो, जर मुलांना जमत नसेल तर घरातील माऊलीने मुलांचे नाव घेऊन हा जप केला तरीही त्याचा सकारात्मक परिणाम मुलांवर नक्की दिसून येतो. 7वा नियम, ओम नमो भगवते वासुदेवाय. या 7वा नियम हा साक्षात सृष्टीचे पालन करते भगवान विष्णूंच्या चरणाशी जोडणारा आहे. चतुर्मासात विष्णू भगवान योगनिद्रेत असल्यामुळे त्यांना जागे करण्यासाठी किंवा त्यांची कृपा मिळवण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा रोज 1 माळ जप अवश्य करावा. मित्रांनो, हा मंत्र साक्षात मोक्ष देणारा आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारा मानला गेलेला आहे. जेव्हा तुम्ही तुळशीजवळ बसून किंवा देवघरात बसून पिवळे आसन मांडून या मंत्राचा जप करता, तेव्हा तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह अत्यंत मजबूत होतो आणि ज्यांचा गुरु मजबूत असतो त्यांच्या आयुष्यात पैसा, मान सन्मान आणि सुख कधीच कमी पडत नाही. 8वा नियम, पुरुष सूक्त किंवा गुरुचरित्रातील 14वा अध्याय. माझ्या लाडक्या भगिनींनो आणि मित्रांनो, जर तुमच्यावर सध्या खूप मोठे संकट आले असेल, कोर्ट कचेरीची भीती असेल किंवा शत्रूंचा त्रास असेल तर हा नियम कान देऊन ऐका. नियम 8वा असा आहे की दिवसातून एकदा तरी पुरुष सूक्त म्हणजेच किंवा ते मोबाईलवर ऐकावे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर श्री गुरुचरित्रातील 14वा अध्यायाचे दररोज वाचन करावे. मित्रांनो, गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा संकट निवारणासाठी चमत्कारिक मानला गेलेला आहे. जेव्हा 4ही बाजूंनी मार्ग बंद होतात तेव्हा 14वा अध्याय तुम्हाला प्रकाशाचं किरण दाखवतो. चतुर्मासात याचे नियमित वाचन केल्याने घरावर आलेली मोठी नड, अपघात किंवा संकट कापसासारखी उडून जातात. 9वा नियम, विष्णू सहस्त्रनाम किंवा कनकधारा स्तोत्र. 9वा आहे आर्थिक तंगी दूर करण्यासाठी. चतुर्मासात दररोज विष्णू सहस्त्रनाम किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. जर तुम्हाला स्वतःला वाचता येत नसेल तर मित्रांनो, आजकाल यूट्यूबवर हे स्तोत्र उपलब्ध आहे, तर तुम्ही घरात फक्त मोठ्या आवाजात ऐकले तरी चालते. कनकधारा स्तोत्राची निर्मिती साक्षात आद्य शंकराचार्यांनी केली होती, ज्यांच्या पठणाने एका गरीब महिलेच्या घरात सोन्याच्या आवळ्याचा पाऊस पडला होता. चतुर्मासात दररोज हे स्तोत्र घरात ऐकल्याने किंवा म्हटल्याने माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते आणि घरात पैशाची आवक स्थिर राहते. 10वा नियम, भागवद्गीता किंवा स्वामी चरित्र सारामृत पठण. मित्रांनो, नियम 10वा आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आहे. या 4 महिन्यात दररोज भगवद्गीतेचा नियम 1 अध्याय आवर्जून वाचावा. जर ते शक्य नसेल तर आपल्या स्वामी भक्तांसाठी अत्यंत सोपा उपाय म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे रोज
क्रमशः 3 ते 7 अध्याय वाचावे. हे वाचन करताना रोज अध्यायाची संख्या निश्चित ठेवावी. हे ग्रंथ केवळ पुस्तक नाही मित्रांनो, तर यातून मिळणारी ऊर्जा तुमच्या मनातील नैराश्य, भीती आणि नकारात्मक विचार समूळ नष्ट करतो आणि तुम्हाला जीवनात लढण्याचे प्रचंड आत्मबळ देतो. 11वा नियम विद्यार्थ्यांसाठी आणि गणपती अथर्व शीर्ष पठण. नियमित 11वा विशेषतः आपल्या घरातील तरुण पिढीसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आहे. अभ्यासात एकाग्रता वाढावी, मनाची भटकंती थांबावी आणि परीक्षेमध्ये उत्तम यश मिळावे म्हणून विद्यार्थ्यांनी दररोज गणपती अथर्व शीर्ष याचे किमान एकदा पठण करावे. मित्रांनो, गणपती ही बुद्धीची देवता आहे. चतुर्मासात पवित्र दिवसांमध्ये अथर्व शीर्षाचे पठण केल्याने मुलांची बुद्धी सात्विक बनते आणि त्यांच्या चुकीच्या संगतीपासून ते दूर राहतात. त्यामुळे घरातील मातांनी आपल्या मुलांकडून हा नियम आवर्जून करून घ्यावा. 12वा प्रत्येक शुक्रवारी श्री सूक्त पठण आणि लक्ष्मी उपासना. शुक्रवारी हा माता लक्ष्मीचा उपवास करावा. शक्य असल्यास वैभव लक्ष्मी किंवा संतोषी माताचे जो तुम्ही करत असाल ते करावे आणि त्यासोबत श्री सूक्ताचे 11 वेळा पठण करावे. मित्रांनो, श्री सूक्ताचे 11 वेळा पठण करून माता लक्ष्मीला खिरीचा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवल्यास घरातील दारिद्र्य कायमचे नष्ट होते. शुक्रवार हा लक्ष्मीचा वार आणि त्यात चतुर्मासाचे दिवस हा योग अत्यंत दुर्मिळ असतो. त्यामुळे हा उपाय चुकूनही चुकवू नका. तर मित्रांनो, तेरावा नियम महादेवाच्या पिंडीवर दुधाचे अभिषेक. मित्रांनो, नियमित 13वा आणि अतिशय महत्त्वाचा नियम ऐका. चतुर्मासात दररोज किंवा शक्य असल्यास प्रत्येक सोमवारी आणि प्रदोष तिथीला महादेवाच्या मंदिरात जाऊन त्यांच्या पिंडीवर शुद्ध दुधाने अभिषेक करावा. अभिषेक करताना एक सोपा नियम लक्षात ठेवा. दूध तांब्याच्या कलशात न घालता चांदीच्या, पितळेच्या किंवा स्टीलच्या पात्रातून अर्पण करावे. तांब्याच्या पात्रात दूध टाकल्याने ते विटाळते असे शास्त्र सांगते. अभिषेक करताना शांत मनाने ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. मित्रांनो, जर तुमच्या घरात सतत आजारपण असेल, कोणाचे मानसिक संतुलन ठीक नसेल किंवा घरात खूप कटकटी असतील तर महादेवावरील दुधाचा अभिषेक तुमच्या घरातील आणि मनातील संपूर्ण दाह शांत करतो आणि कुटुंबाला दीर्घ आयुष्य देतो. 14वा नियम बेलपत्र आणि पांढरे फूल अर्पण करावे. नियम 14वा आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी साक्षात महादेवाने दिलेले वरदान आहे. चतुर्मासात दररोज महादेवाला 11, 21 किंवा 108 बेलपत्र त्यासोबत एक पांढरे फूल, उदाहरणार्थ मोगरा, कुंदा किंवा धोत्र्याचे फूल आवर्जून अर्पण करावे. 15वा नियम श्रावण महिन्यात शिव विष्णूची संयुक्त विशेषतः पूजा. माझ्या लाडक्या भगिनींनो, या महिन्यात रोज सकाळी विष्णूंना तुळशीचे पान आणि शिवाला बेलाचे पान एकत्र अर्पण करावे. याला हरिहर पूजा म्हणतात. मित्रांनो, असे म्हटले जाते की जो भक्त श्रावण महिन्यात खऱ्या मनाने या दोघांची पूजा करतो त्याच्या आयुष्यात सर्वात मोठी संकट जसे की मृत्यूभय, कोर्ट कचेरी किंवा पैशाचे मोठे नुकसान हे देवाच्या कृपेने सहज दूर होतात. 16वा नियम संध्याकाळी बेलाच्या झाडाखाली दिवा. शास्त्र सांगते की बेलाचे झाड हे महादेवाचे साक्षात रूप आहे आणि त्यांच्या मुळामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. जेव्हा तुम्ही संध्याकाळी बेलाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून तिथे दिवा लावता तेव्हा तुमच्या घरात कधीही अकाली मृत्यू होत नाही. तसेच पितृदोषामुळे ज्यांच्या घरात पैशाची चणचण भासते त्यांच्या पितृदोष शांत होऊन माता लक्ष्मी त्या घराकडे आकर्षित होते. त्यामुळे
17वा नियम, सत्यनारायण कथा आणि जप आणि श्रवण करावं. नियम 17वा, घरातील समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी चतुर्मासात दररोज किंवा प्रत्येक पौर्णिमेला किंवा शनिवारी सत्यनारायणाची कथा वाचणे, तिचा जप करणे किंवा श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते. 18वा नियम, पंचदेव आरती आणि सकाळ संध्याकाळ पूजा करावी. 19वा नियम, मानसिक संयम, राग द्वेष आणि निंदेचा त्याग करावा. 20वा नियम, आहाराचे नियम पाळावे. 21वा नियम, पवित्र स्नान, यथाशक्ती दान आणि पत्रावळीवर भोजन करावे. तर मित्रांनो, यंदाच्या चतुर्मासात तुम्ही यापैकी कोणताही नियम पाळणार आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये आत्ता श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणू शकते. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.